खड़े रहो, समाज में खड़े रहो। सर थोडंसं हे करा ना, ते चमकते थोडं पुढे घ्या, असं पुढे करा, पुढे अजून पुढे कॉन्ट्रॅक्ट करा. तर किती माल आहे याच्यावर? 156 ग्रॅम सोने आहे हा. आणि 21 मोबाईल आहे. ओके. एकाच गुन्ह्याचे आहे का वेगळ्या? एकाच वेगवेगळे गुन्हे आहेत. हा. पुन्हा 16 गुन्हे उघडकीस आहेत. ओके. किती आरोपी आहेत साहेब? आरोपी एक आहे रवींद्र भोसले. सर समोर सर ते डील करा थोडंसं असं पुढे. हां हां एक मिनिट. सब क्या करेंगे? बड़े पैमाने तेल सर्जिंग के मामले दर्ज किए हैं आपने, क्या करेंगे? थाना पुलिस आयुक्तालय क्षेत्र में भिवंडी शहर और परिसर और इतर पुलिस स्टेशन में चेन स्नैचिंग और मोबाइल स्नैचिंग के ऑफेंस रजिस्टर थे, जिसका पैरेलल इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच यूनिट 2 के पुलिस इंस्पेक्टर शीतल राउत, एपीआई माड़ी, एपीआई भोईर और उनकी टीम कर रही थी, जिसमें रविंद्र भोसले ये रहने वाला नारपोली भिवंडी का जो एक्यूज सस्पेक्ट वो निष्पन्न हुआ, जिसको हिरासत में ले लिया। उसके पास से अभी तक 156 ग्राम सोना रिकवर किया है और 21 मोबाइल, जिसकी लगभग कीमत 8.5 लाख रुपए है। ये रविंद्र भोसले के अगेंस्ट इसके पहले थाना नई मुंबई परिसर में बॉडी ऑफेंस और प्रॉपर्टी ऑफेंस, जिसमें जबरी चोरी, चेन स्नैचिंग, घरफोड़ी, ऐसे बहुत सारे ऑफेंस 31 ऑफेंस दाखिल है। ये गुन्हे का तपास क्राइम ब्रांच यूनिट 2 के अधिकारी और उनकी टीम करे, जिसमें और भी आरोपी निष्पन्न होने की शक्यता है। और ये आरोपी ने जिसको भी ये सोना और चोरी का माल बेचा है, उसके बारे में भी हम अधिक इन्वेस्टिगेशन करें। सर किस प्रकार ये वारदात को अंजाम दिया? ये पैदल चलते हुए जाता था और चेन स्नैचिंग और जो कीमती सोना वगैरह है जो बॉडी पे, उसके जबरी चोरी करने वाला था, उसका मोडस था। सर आरोपी काम क्या करता था, उसका फैमिली बैकग्राउंड क्या है? आरोपी के अगेंस्ट इसके पहले 31 ऑफेंस दाखिल है, जिसमें चोरी, मारामारी और घरफोड़ी के जैसे ऑफेंस दाखिल है। ये आरोपी क्रिमिनल ही है और इसका मोडस यही है कि वो चेन स्नॅचिंग करना, घरफोडी करना, ये उसका काम आहे. ठीक. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये भिवंडी शहर आणि इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे दाखल होते, ज्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, एपीआय माळी, एपीआय भोईर आणि त्यांची टीम ही एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये रवींद्र भोसले राहणार नारपोली भिवंडी हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडून एकूण 16 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 13 चेन स्नॅचिंग आहेत आणि 3 मोबाईल स्नॅचिंग, असं त्याच्याकडून एकूण 156 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने, त्याचबरोबर 21 मोबाईल, असा जवळपास 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. रवींद्र भोसले याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धचे एकूण 31 गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून त्याच्यामध्ये अजून त्याचे कोण साथीदार आहेत का, किंवा त्यानं हे सदरचं सोनं कोणाला अजून विकलं आहे का, त्याबद्दल देखील अधिक तपास गुन्हे शाखेचे घटक 2चे पोलीस अधिकारी करत आहेत. कशी मोडत पूर्ण केली? हा रवींद्र भोसले हा पायी चालत जाऊन चेन स्नॅचिंग करणे किंवा सोनचाकळी जबरीने चोरून नेणे अशी त्याची मोडच आहे. अजून इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे. आरोपीचा बॅकग्राऊंड काय? आरोपी यापूर्वी 31 गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध मालमत्तेविषयी चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि मारामारीच्या असे काही गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे. कुठच्या जिल्ह्यामध्ये आरोपीवर गुन्हे दाखल आहेत?
बऱ्याच ठिकाणी मुंबई त्याच्याबरोबर ठाणे नवी मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरून गुन्हे दाखल